नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण घेऊन आलेलो आज 23 मार्चच्या चालू घडामोडी. ओके, याच्या आधी मी 20 मार्चच्या 21 मार्चमध्ये आपण डेली जे काही करंट अफेअर्स आहे ते दररोज घेऊन येत आहोत. तर पहा, याच अशाच स्वरूपाचे दररोज प्रश्न विचारता म्हणजे तुमचं करंट अफेअर दररोज आपण करत आहोत, लक्षात ठेवा. ओके, पहा पहिला प्रश्न काय आहे. 68व्या महाराष्ट्र केसरी पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे. ओके, तर 68वा झाला. याच्यावर प्रश्न विचारतात कितवा 2026 मध्ये. तर 68वा महाराष्ट्र केसरी पुरस्कार ओके हे कुस्ती संबंधित आहे. तर कुस्ती स्पर्धेचा या विजेता कोण आहे? तर याचा विजेता ठरलेला आहे पहा, हर्षवर्धन सदगीर. हा नाशिकचा आहे आणि हा 2019ला पण काय म्हणू आपण विजेता झाला आहे. ओके, म्हणजे 2 वेळा याने नेलेला, लक्षात ठेवा. याच्यानंतर पहा, आपण याची माहिती घेतलेली आहे कारण एक महत्त्वाचा महाराष्ट्र केसरी म्हणून आपण पाहतो महाराष्ट्र केसरीकडे. ओके, पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राहते की यावर्षी कोण होईल म्हणून. याच्यामध्ये बाकीचे जे काही तुम्हाला ऑप्शन दिसतात या सर्वांनी कधी ना कधी जिंकलेला आहे, लक्षात ठेवा. आपण पाहू आता, पहा पुढच्या स्लाइडमध्ये याची माहिती घेतलेली आहे पहा. तर 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026 मध्ये झालेल्या. ओके, तर याचा विजेता आहे हर्षवर्धन सदगीर. याच्यावर प्रश्न विचारतात. ओके, 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण आहे? तर हर्षवर्धन सदगीर. त्याचा जिल्हा पण विचारतात, कोणत्या जिल्ह्यातला किंवा कुठले होता तो. तर नाशिकचा होता आणि कोणत्या विभागाकडून खेळला तो? गादी विभाग, लक्षात ठेवा. अजून डीपमध्ये जायचं झालं तर गादी विभाग विचारतात. त्यानंतर उपविजेता कोणाला हरवलं? त्यानं महेंद्र गायकवाड याला. महेंद्र गायकवाड कुठला आहे? तर महेंद्र गायकवाड दिसेल तुम्हाला सोलापूरचा. त्यानंतर ठिकाण पहा, म्हणजे ही जी काही स्पर्धा झाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही कुठे झाली म्हणून विचारतात. ही झाली कुठे पहा, ही झाली वाघोली पुणेला. वाघोली आहे एक पुणेमध्ये, लक्षात ठेवा. रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित केले होते त्यांनी, लक्षात ठेवा. ओके, आवृत्ती किती होती आपल्याला पाहिला? 68वी आवृत्ती दिसते आपल्याला. ओके, त्यानंतर आयोजन वाघोली पुणे. आयोजन कुठं होतं? वाघोली पुणे. आयोजक कोण होतं पाहिलं आपण? रामकृष्ण अण्णा सातव पाटील. त्याचा क्रीडानगरी जिचं आयोजित केलं होतं ते क्रीडानगरी कोणाच्या नावावर आहे? स्वर्गीय अजितदादा पवार. ओके, त्यानंतर पहा विजेता आपण पाहिलं हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड उपविजेता. ओके, नेक्स्ट पहा. तर इथे विचारतात कधी कधी जोड्या लावामध्ये विचारतात. 65 कोण, 66 कोण, 67 कोण, 68. ओके, दरवर्षी होती ही स्पर्धा आणि अत्यंत एक महत्त्वाची स्पर्धा आहे. तर 65वा महाराष्ट्र केसरी कोण आहे पहा? शिवराजे राक्षे. यावेळेस तो बाहेर गेला लवकरच, शिवराजे राक्षे. त्यानंतर 66वा पहा, 66वा आहे सिकंदर शेख. इथं ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेल पहा. ओके, इथं ऑप्शनमध्ये पहा सिकंदर शेख हा 66वा आहे. ओके, हा 66वा आहे, हा 65वा आहे, लक्षात ठेवा. ओके, हा 66वा, हा 65वा. त्यानंतर पहा 67वा कोण आहे? गेल्या वर्षीचा 2025चा 67वा महाराष्ट्र केसरी आहे पृथ्वीराज मोहोळ. आणि यावर्षीचं आपण पाहिलं हर्षवर्धन सदगीर, जे की नाशिकचा आहे, गादी विभागाकडून खेळला. तर ही माहिती आपण वेगळ्या चार्टमध्ये काय घेतली कारण अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, कोणता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा याच्यावर प्रश्न विचारतात. हा एक IMP आहे, लक्षात ठेवा. याच्यावर 100% प्रश्न विचारतात. IMP करून घ्या, हे तुम्हालाही माहीत आहे की याच्यावर विचारतात म्हणून. पहा नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण दुसरा. चपचार कूट महोत्सव. पहा, हे आता प्रत्येक राज्यामध्ये काही वैशिष्ट्ये राहतात सणाचे. तर एक महोत्सव आहे, एक सण आहे त्यांचा. तर हे 2026 नुकताच कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर हा जो काही तुम्हाला दिसतो तो मिझोराम राज्यामध्ये दिसतो. पहा कोणता? चपचार कूट महोत्सव. बाकी वेगवेगळ्या राज्यात, ईशान्येकडे राज्यात वेगवेगळे महोत्सव साजरे केले जातात. ओके, काय आदिवासी विभाग आहे त्यामुळे तिथं वेगवेगळे सण म्हणतो आपण, उत्सव साजरे केले जातात. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने 1 एप्रिलपासून ओके म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून ओके अंड्यावर मुदत समाप्ती, एक्सपायरी डेट. अंड्यावर कधी एक्सपायरी डेट पाहिली का आपण? तर अंड्यावर पण एक्सपायरी डेटचं हे केली ते म्हणजे पहा योगी आदित्यनाथ. मध्य प्रदेश नाही, उत्तर प्रदेश. म्हणजे अंडे पण त्याच्यामध्ये जे काय म्हणून आपण ताजे अंडे खाय भेटावं, जे काही किती दिवसाचे अंडे राहतात त्यामुळे तब्येत बिघडू शकते, असं त्याच्यावर बरेच कारणं आहेत. आणि एक चांगला निर्णय आहे असं मी समजतो. ओके, कारण अंड्यावर पण एक्सपायरी डेट असली पाहिजे. तर असा मुदत समाप्ती म्हणजे एक्सपायरी डेट तारीख थापणे अनिवार्य केले. जर नाही केले तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई पण त्यांनी आदेश दिलेले आहेत, लक्षात ठेवा, UP सरकारने. ओके, तर उत्तर प्रदेश सरकारने काय केलं? 1 एप्रिल 2026 पासून आता प्रत्येक म्हणजे त्यांनी एक अधिनियमच जारी केला की तुम्हाला याच्यावर टाकावं लागेल. ओके, अंड्यावर एक्सपायरी डेट टाकावं लागेल. ते कोणतं राज्य आहे? भारतातील पहिलं राज्य म्हणजे ते उत्तर प्रदेश आहे. दरवर्षी जागतिक हवामान दिन आज आहे 23 मार्च. 23 मार्च 1950ला जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाली होती, लक्षात ठेवा. जागतिक हवामान, तर त्याला काय म्हणू आपण? WM डे. ओके, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे म्हणजेच जागतिक हवामान डे.
ओके, तर हा कधी साजरा केला जातो? आजच्या दिवशी. चालू घडामोडी आजच्या आहेत ना, 23 मार्चला. 22 मार्चला जलदिन, 21 मार्चला पहिला आपण वन दिन, ओके, आणि 24 मार्चला क्षयरोग दिन साजरा केला जाते. तर अशा काही या मार्च महिन्यात 20 ते 24पर्यंत दिनच आहेत. आणि विचारतात 20 मार्चला आपण आनंदी दिन पाहिला, जागतिक आनंद दिन, आणि 20 मार्चला आपण काय जागतिक चिमणी दिन पण पाहिला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. आणि हे विचारतात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातली काय, म्हणजे काय, जसं काय महाराष्ट्रातला मराठी भाषा दिन कोणता आहे, ओके, 1 मे महाराष्ट्र दिन, असे सोपे सोपे विचारतात, लक्षात ठेवा. ओके, तर काही राज्य दिन आहेत आणि काही राष्ट्रीय दिन आहेत. राष्ट्रीय जास्त विचारतात. जागतिक हवामान संघटनेचे, त्यालाच आपण पाहिलं वर्ल्ड मेट्रोलॉजिकल असतात पाहिलं, ओके, ऑर्गनायझेशन, सध्याचे महासचिव कोण आहेत? तर प्रोफेसर सेलेस्टे साउलो. याचं महत्त्वाचं म्हणजे हे पहिल्या स्त्री आहेत, महिला, अर्जेंटिनाच्या आहेत ते. दक्षिण अमेरिकेमधल्या पहिल्या, आतापर्यंत दक्षिण अमेरिकेमधलं कोणीही याचं काय म्हणून सचिव झालं नव्हतं, आणि सचिव झाल्या, आणि तेही एक पहिल्या महिला आहेत, लक्षात ठेवा, पहिल्या महिला म्हणून हे पेपरला विचारतात, पहिल्या महिला. ओके, जे की काय म्हणू आपण, जे काही जागतिक हवामान संघटना आहे त्याच्या सचिव, ओके, महासचिव, तर प्रोफेसर सेलेस्टे साउलो या आहेत. ओके, तर ते अर्जेंटिना या देशाचे आहेत. कुठले आहेत? अर्जेंटिना या देशाच्या. एवढं काय डीपमध्ये पोलीस भरतीला जाणार नाही, परंतु MPSC वगैरेमध्ये विचारतात आणि विचारू शकतात. कधी कधी पोलीस भरतीचे पेपर जर असे काही क्वेश्चन अवघड विचारतात. वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी राबवण्यात आलेले ऑपरेशन थंडर. पहिले विचारू शकतात की वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं होतं? त्याचं नाव आहे ऑपरेशन थंडर. ओके, ऑपरेशन थंडर खालीलपैकी कोणत्या संघटनाची संयुक्त मोहीम आहे? याच्यामध्ये पहा, पहिलं ऑप्शन नाही आहे, डायरेक्ट आपण ऑप्शनवर जाऊ कारण फास्ट ट्रॅक लेक्चर आहे आपलं. इंटरपोल आणि जागतिक सीमा शुल्क संघटना. लक्षात ठेवा, कोणती? वन्यजीव तस्करी, वन्यजीवामध्ये जे काही तस्कऱ्या होतात, हत्तीचे दंत पाहतो आपण, इतर प्राण्यांचे जे काही मांस वगैरे म्हणजे त्याला शिकार करून बाकी बऱ्याच गोष्टी करतात, तर त्याच्यावर ऑपरेशन थंडर राबवलं. तर कोणत्या संघटनांनी संयुक्त मोहीम होती ती? तर इंटरपोल या एक संघटना आणि जागतिक सीमा शुल्क ही संघटना. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर बरोबर आहे. नुकतेच अमेरिका व कोणत्या देशादरम्यान, अमेरिका लक्षात ठेवा, नुकतेच अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान फ्रीडम शिल्ड युद्ध, याच्यामध्ये फिरून फारून प्रश्न विचारतात. ओके, की अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये कोणता अभ्यास 2026मध्ये पार पडला? तर तो फ्रीडम शिल्ड होता. जवळपास 18,000 सैनिक याच्यामध्ये दक्षिण कोरियाचे सामील झाले होते. अमेरिकेने काय असा अधिकृत आकडा दिलेला नाही. 18,000 म्हणजे त्यांच्यामध्ये संयुक्त आपण काय म्हणू, जे काही युद्धाभ्यास हा होता. कोणामध्ये? अमेरिका आणि दक्षिण कोरिया. याला उत्तर कोरिया कधीही विरोध देते. किम जॉंग, ओके, किम जॉंग तुम्हाला माहीत आहे, डेंजर माणूस आहे. ओके, फक्त माझ्याकडे इकडे काही येऊ द्या म्हणे, मग सांगतो म्हणे तुम्हाला. ओके, इस्रायल आणि अमेरिकेला भारी माणूस आहे. ओके, जपानचा एक विरोधकच आहे तो, उत्तर कोरिया, किम जॉंग. तर याचं उत्तर पहा, अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये फ्रीडम शिल्ड युद्ध अभ्यास झालेला आहे. कोणता? फ्रीडम शिल्ड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. फ्रीडम शिल्ड लक्षात ठेवा आणि अमेरिका आणि दक्षिण कोरिया लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून प्रकाशित केले जाणारे त्रैमासिक कोणते? महाराष्ट्र आयोग आपण आताच पाहतो, 1-2 दिवसापूर्वी रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला. आणि महाराष्ट्र जे काही महिला आयोग आहे हे केंद्रीय जे काही महिला म्हणतो आपण, ओके, राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर स्थापन झाला आहे. पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. तर एक महत्त्वाचं आहे, महिलांचे जे काही शोषण होते, जे काही संविधानिक अधिकार आहे, तर संविधानिक अधिकार जपण्यासाठी महिला आयोगाची स्थापना केलेली आहे. आणि एक दुर्दैवी आपण गोष्ट महाराष्ट्रामध्ये पाहिली की एक भोंदू बाबा त्याच्या पाया पडताना आपल्या राज्याच्या नाही का, म्हणजे आपल्या एक मंत्री बी होत्या. ओके, मंत्री म्हणजे ते अजितदादा पवार गटाच्या रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या 2 वेळेस अध्यक्ष झालेल्या. ओके, त्यांनी पाया पडताना म्हणजे असे व्हिडिओ पाहतो आपण, कधी कधी शोकांतिक आहे आपली, की त्यांना महिला आयोगाचं अध्यक्ष केलं होतं. ओके, तर ते एक आपण तिकडे न भरकडता मी येतं सांगतो, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून प्रकाशित केले जाणारे त्रैमासिक कोणते? 3 महिन्याला. ओके, 3 महिन्याला प्रकाशित होते. असं कोणतं आहे? तर ठिणगी आहे. ज्योत पण आहे, कुठे कुठे ज्योत पण दिलं आहे, पण ते मासिक आहे. पण अधिकृत ठिणगी हे 3 महिन्याला काय म्हणू आपण प्रकाशित होते, एक मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये, दोन्ही भाषेमध्ये. लक्षात ठेवा. तर कोणाचा आहे? राज्य महिला आयोगाकडून प्रकाशित केले जाणारे त्रैमासिक वृत्तपत्र कोणते? महिला आयोगाच्या जे काही महिला संबंधित जे काही घटना घडत असतील त्याच्याबद्दल ते ठिणगीमध्ये लिहितात. लक्षात ठेवा. ओके, कारण महिला आयोगाची स्थापना ज्या धर्तीवर केली की महिलाचं शोषण थांबलं पाहिजे आणि संविधानिक त्यांचे अधिकार जपले पाहिजे, जपून ठेवले पाहिजे. यासाठी नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन थंडर या जागतिक वन्यजीव तस्करी विरोधात मोहिमेत एकूण किती देशांनी सहभाग घेतला? जवळपास 134 देश यामध्ये सामील होते. लक्षात ठेवा. जे काही कारण महत्त्वाची गोष्ट आहे ना, कारण जागतिक वन्यजीव तस्करी खूप मोठ्या प्रमाणात व्हायली.
याच्या आधी तर खूप व्हायची, हरणाच्या शिकारी, त्यानंतर हस्तिदंत, हे खूप महागडे, म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती बी नाही. तर अशी तस्करी जे काय रोखण्यासाठी जी मोहीम केली होती, त्या मोहिमेमध्ये जवळपास 134 देश होते. लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा. हे अशा आकडेवारीवर प्रश्न विचारतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, प्रकल्प हनुमान हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केला? तर आंध्र प्रदेश या राज्याने सुरू केला. लक्षात ठेवा. ओके, प्रकल्प हनुमान लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलेला आहे. महिलांसाठी 155209, महिलांसाठी 155209 हेल्पलाईन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. महाराष्ट्रावर अजून एक प्रश्न विचारला तर राज्य महिला आयोग कोणाचा स्थापन केला होता? 1993ला, 25 जानेवारी 1993ला. तर ते महाराष्ट्रच होतं. लक्षात ठेवा. अशा बाबतीत महाराष्ट्र आपण पुरोगामी समजतो, पण कधी कधी महाराष्ट्राला मान खाली घालणाऱ्या अशा अशोक खरासारख्या गोष्टी घडतात, भोंदूबाबाच्या. ओके, नाशिकमधली आपण गोष्ट पाहिलो. आता नवीन चेहरे समोर यायले. ओके, तर कोणता नंबर आहे? लक्षात ठेवा, हा नंबर विचारू शकतात, पर्यायामध्ये हा नंबर विचारू शकतात. महाराष्ट्रामध्ये कोणती हेल्पलाईन सुरू केला? तर 155209. ओके, नोट करा. मी बरेच वेळा सांगितलं, माझं लेक्चर ज्यावेळेस पाहता त्यावेळेस पेन आणि रजिस्टर सोबत घ्यायचं, एक पेज, कारण तुमचं तेव्हाच कव्हर होऊन जाईल, कारण दररोजच्या चालू घडामोडी यात लक्षात ठेवा. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष 101व्या मोहन जोशी, एक ज्येष्ठ अभिनेते आहेत, सिनेकलाकार आहेत. हिंदीमध्ये त्यांनी काम केलं आहे, विलनचं काम केलं आहे, जुने पिक्चर पाहतो आपण त्यावेळेस. त्यानंतर त्यांनी नाटकामध्ये काम केलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मराठी चित्रपटामध्ये काम केलं आहे. तर मोहन जोशी हे 101व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद राहतील, जे बोरीवली मुंबई येथे पार पडत आहे. ओके, याच्या आधी पहा, याच्यामध्ये दिलेलं नाही, परंतु जे काही जब्बार पटेल दिसतील तर जब्बार पटेल यांनी हे अध्यक्षपद 100वे भोगलेलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये झालं होतं, तर ते पण पेपरला येऊ शकते. 100वे अध्यक्षपद आपण पाहतो. ओके, अखिल भारतीय नाट्य याचं तर जब्बार पटेल प्रसिद्ध दिग्दर्शक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे, जब्बार पटेल. लक्षात ठेवा. ओके, तर 100व्या याचे होते, ते कुठं झालं होतं? म्हणजे आपण काय म्हणू, पिंपरी चिंचवड. ओके, तर एवढं विचारू शकता, कारण या धर्तीवर चिंचवड. मी बरेच वेळा पेपर पाहिला होता. एक काल पुणे पेपरवर मी घेतलं, त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण? म्हणजे ते नोबेल पारितोषिक जे आपण म्हणतो चालू घडामोडीवर आधारित आहे, पण त्यावरती ते डीपमध्ये जातात. कधी भारतरत्न पहिला कोणाला भेटला 1954ला, किती जणाला भेटला, याच्यामध्ये कोण नव्हतं. ओके, असेही प्रश्न विचारतात. तर जब्बार पटेल हे 100 याचे होते. लक्षात ठेवा. ओके, प्रसिद्ध नाटककार पण आहे, घाशीराम कोतवाल, त्यांचं एक नाटक गाजलेलं आहे. महाराष्ट्राचे नवनियुक्त 22वे राज्यपाल, 22वे, मला एका जणांनी कमेंटमध्ये केलं होतं सर कितवे राज्यपाल आहेत, कन्फ्यूज होत आहे. 22वे देवव्रत होते, आचार्य देवव्रत. तर हे त्यांना अतिरिक्त कारभार दिला होता महाराष्ट्राचा. लक्षात ठेवा. ते गुजरातचे होते, पण त्याला अतिरिक्त कारभार दिला होता, कारण अतिरिक्त कारभार दिला जातो. ओके, तर 22वे राज्यपाल याचं जिष्णू पाहिजे होतं, जिष्णूदेव वर्मा, हे त्रिपुराचे आहेत. तर कोणत्या राजघराण्याशी संबंधित आहे? एवढा डीपमध्ये तेवढं काय एवढं नाही, मणिक्य. डीपमध्ये नाही, कारण एक राजघराण्यातील ते आहे, म्हणून विचारतात. एक राजघराण्यातील व्यक्ती आहेत मणिक्य, ते सध्या महाराष्ट्राचे काय म्हणू आपण, आता सध्या स्थितीत राज्यपाल आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2026 या वर्षाचा 38वा पुण्यभूषण पुरस्कार, महत्त्वाचा पुरस्कार आहे. शरद पवारला मिळाला याच्या आधी, पण आता कोणाला मिळाला? अभय फिरोदिया. सिरम तुम्हाला माहीत आहे, सायरस पुनावाल्याची सिरम इन्स्टिट्यूट, त्याला नाही, पण यावेळेस भेटेला अभय फिरोदिया. याच्या आधी शरद पवारला पण मिळाला आहे 2016ला शरद पवारला. पण इथं यावर्षीचा 2026वा आणि 38वा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात झाला आहे? तर अभय फिरोदिया यांना जाहीर झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, गोवर्धन परिक्रमा करणाऱ्या भारतातील पहिल्या राष्ट्रपती कोण? गोवर्धन परिक्रमा करणाऱ्या आता पहिल्या राष्ट्रपती तिथं दोनच दिसलं, प्रतिभाताई पाटील एक पहिली झालेली आहे, आणि आदिवासीमधलं समाजामधली जर म्हणलं तर हे आहे. ओके, द्रौपदी मुर्मू. आणि परिक्रमा करणाऱ्या सध्या चालू घडामोडी आहे, कोण आहे? द्रौपदी मुर्मू. कधी कधी सेन्सचा वापर करून प्रश्न सोडवतात. निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत. ओके, त्यानंतर ते सरोजिनी नायडू पहिल्या राज्यपाल होत्या. लक्षात ठेवा. सरोजिनी नायडू याच्यावर पहिले बरेच वेळा प्रश्न विचारला जातो. तर सरोजिनी नायडू या भारताच्या प्रथम राज्यपाल झालेले आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. मी GSच्या क्वेश्चनमध्ये बरेच क्वेश्चन घेतलेले आहेत. ओके, पूर्वीचे माझे लेक्चर पाहून घ्या. थायलंडचे नवीन, म्हणजे तुमचा बराच GSचा अभ्यास होईल त्याच्यामध्ये. मी बरेच वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो की पाहत जा, कारण जे क्वेश्चन आपण घेतलेले आहेत ते पोलीस भरतीसाठी फायद्याचे, पोलीस भरती किंवा इतर सरळ असेल, एकदम जास्त हे नाही. ओके, थायलंडचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? तर थायलंडचे हे आहे अनुतीन चानविराकुल. ओके, त्यांनी कोणाला, त्याच्या आधी कोण होतं? पांतोगर्टान शिनावत होते. सध्या कोण आहेत? अनुतीन चनविराकुलू. बाकीचे हे बी राहिलेले आहेत, परंतु याला पराजित करून हे झालेलं आहे. लक्षात ठेवा. कुठले? थायलंडचे लेटेस्ट झालेले आहे म्हणून विचारतात. ओके, हे झाले 17 मार्चला आणि 20 मार्चला आपल्या पंतप्रधानांना शुभेच्छा पण दिल्या होत्या यांना. ओके, तर कोण? अनुतीन चानविराकुल. लिहून घ्या, पहा, हे झाले पंतप्रधान. ग्लोबल टेररिझम ओके इंडेक्स 2026 नुसार
दहशतवाद 2026 कोणता देश पहिल्या क्रमांकावर असून तो जगातील सर्वात जास्त दहशतवादग्रस्त देश ठरलेला आहे? आपला जवळपास मस्त दोस्त आहे पाकिस्तान. ओके, धुरंधर 2 पहा. ओके, त्याच्यामध्ये दिसते पाकिस्तानचा किती दहशतवाद आहे ते लक्षात ठेवा. तर पाकिस्तान याच्यामध्ये पहिल्या हे शोकांतिक आहे, म्हणजे आपल्या याच्यातूनच देश निर्माण झालेला आहे, आपला भारताचा भाग होता तो पाकिस्तान. ओके, 14 ऑगस्ट 1947 वेगळा झाला आणि सर्वाधिक जास्त दहशतवाद आहे म्हणतो तो देश. तर फिनलँड वगैरे जे देश आहेत, डेन्मार्क सर्वाधिक कमी आहे लक्षात ठेवा. डेन्मार्क हा याच्यामध्ये थोड्याही प्रमाणात नाही. डेन्मार्क हा फिनलँड जागतिक आनंदी अहवालामध्ये आपण पाहिली, फक्त फिनलँड पहिले येते, डेन्मार्क नंतर येते. इथं डेन्मार्क पहिले येते, इथं पहिले डेन्मार्क येते. ओके, इथं डेन्मार्क येते पहिले आणि नंतर येते फिनलँड. ओके, फिनलँड येते लक्षात ठेवा. ओके, नंतर सिंगापूर येते. तर पाकिस्तान हा सर्वाधिक जगातील दहशतवादमध्ये देश आहे प्रथम क्रमांकावर. सर्वाधिक जास्त दहशतवादी संघटना तुम्हाला दिसतील. आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन, या ट्युलिप गार्डनला इंदिरा गांधीचे नाव आहे लक्षात ठेवा. इंदिरा गांधी विचारू शकतात, कुठेही जाऊ शकतात. आपण ज्या गोष्टी एखादी गोष्ट पाहतो त्यावेळेस त्याची महत्त्वाची गोष्ट त्याची अभ्यासायची. इंदिरा गांधी त्यांचं नाव आहे त्या गार्डनचं. तर हे गार्डन आहे जम्मू काश्मीरला, श्रीनगर येथे, खूप मोठं आहे आणि त्याला आता एक खुले केलेलं लक्षात ठेवा. व पर्यटकासाठी खुले केले. श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीरला आहे ते. कोणतं गार्डन? ट्युलिप गार्डन. त्यालाच आपण काय म्हणू, श्रीमती इंदिरा गांधी गार्डन असं नाव दिलं आहे त्याला. फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये कोणते राज्य भारतात प्रथम क्रमांकावर आहे? ओडिसा आहे लक्षात ठेवा. आता वाटायला पण त्याच्यामध्ये ओडिसा बऱ्याच गोष्टीवर ते निवडल्या जाते, तर त्याच्यामध्ये ओडिसा अग्रस्थानी आहे लक्षात ठेवा. बाकी गोवा वगैरे बी आहे. तर वेगवेगळे निकष दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फिस्कल हेल्थ इंडेक्समध्ये काय दिलं आहे आपण, कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर ओडिसा आहे लक्षात ठेवा. ओके, ओडिसा आहे, थोडं वाचून घ्या. फिस्कल हेल्थ इंडेक्स. ओके, तर ओडिसा एवढं काय डीपमध्ये विचारणार नाही. IIT जोधपूरने कोणत्या आजाराच्या निदानासाठी, IIT जोधपूर याने कोणत्या आजाराच्या निदानासाठी सेन्सर्स विकसित केले आहेत? तर ते आहे कर्करोग याच्यासाठी IIT जोधपूरने याच्या निदानासाठी सेन्सर्स विकसित केले आहे. ओके, तर ते आजार आपल्याला माहीत आहे भयंकर कोणता? कर्करोग लक्षात ठेवा. ओके, कॅन्सर याच्यासाठी ते आयोजित काय म्हणू आपण ते विकसित केलेलं आहे. कोण? IIT जोधपूरनं. कधी कधी प्रश्न विचारतात, कर्करोग निदानासाठी सेन्सर्स विकसित करणारं कोणतं विद्यापीठ आहे किंवा कोणतं कॉलेज आहे? IIT आहे कोणतं? ओके, ते आहे IIT जोधपूर लक्षात ठेवा. ओके, अतिशय महत्त्वाचे आपण इथं 20 क्वेश्चन घेतलेले आहेत. ओके, जे की चालू घडामोडीचे, आजच्या चालू घडामोडीचे. तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर आपल्या मित्राला शेअर करा. ओके, कारण आम्हालाही थोडी प्रेरणा निर्माण होईल तुमच्यासाठी. ओके, म्हणून व्हिडिओ पहा. धन्यवाद. ओके.